या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। पंतप्रधानांनी घोषणा केली, कागदावर मंजुरीची मोहरही उमटली, पण सोलापूरच्या रस्त्यांना अजूनही ई बसची चाके पाहायला मिळालेली नाहीत। महापालिकेच्या याच संत कारभाराचा पंचनामा करत आज अभिनव सामाजिक संस्थेने जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर प्रशासनाविरोधात जोरदार शड्डू ठोकला। विकासाचा इंजिन सुसाट, मग सोलापूरची ई बस कुठे पंक्चर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जनतेसाठी 100 हायटेक ई बस मंजूर केल्याची मोठी घोषणा केली होती, पण वर्ष सरली तरी या बस फक्त फाईलमध्येच धावत आहेत, असा थेट आणि बोचरावार संस्थेचे अध्यक्ष मिनलदास यांनी केला। घोषणा हवेत विरल्याने आणि योजना कागदावरून रस्त्यावर उतरत नसल्याने आंदोलकांनी महापालिका प्रशासनाचा तीव्र घोषणाबाजी करत जाहीर निषेध केला। यंत्रमाग कामगारांच्या खिशाला खासगी प्रवासाची कात्री। सोलापूर म्हणजे कष्टकरी यंत्रमाग मजूर आणि रोजंदारी करणाऱ्यांच्या बालेकिल्ला। रोज हजारो गरिबांना पोट पाण्यासाठी शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात धाव घ्यावी लागते, पण हक्काची लाल बस किंवा सिटी बसच गायब असल्याने या कामगारांना खासगी वाहनांचे वारेमाप भाडे मोजावे लागत आहे। कष्टाची अर्धी भाकरी प्रवासाच्या भाड्यातच जात असेल तर सोलापूरकरांनी जगायचं कसं, असा संतप्त सवाल आंदोलकांनी प्रशासनाला विचारला आहे। संदर्भात तुम्ही आंदोलन करताय, एकीकडे पाहिलं गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन करतात की सार्वजनिक वाहनांचा वापर करून इंधनाची बचत करावी। एकंदरीत पाहिलं गेलं सोलापूर शहरातील सिटी बस जे ते डब घ्यायला आले, त्याचबरोबर सोलापुरात ई बसेस जे ते 100 येणार होते ते अद्याप आलेले नाही। एकंदरीत या संदर्भात तुम्ही आंदोलन करताय, काय सांगा? आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने पूनम गेट जिल्हा परिषद या ठिकाणी आम्ही सिटी बस संदर्भात आंदोलन केलेलं आहे। या अगोदर देखील आम्ही शहरातली सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी आंदोलन केले। त्यावेळेस आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते की जानेवारी महिन्यात 100 ई बसेस प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या आहेत आणि साधारणतः 30 बसेस या जानेवारी महिन्यापासून सोलापूर शहरात धावतील, परंतु अद्यापही 6 महिने उलटून गेले, सिटी बस सेवा सोलापुरातली सुरू झालेली नाहीये। यासाठी प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला आणखीन एकदा अंतिम आम्ही विनंती करणार आहोत की सोलापूर शहरातली सिटी बस सेवा ही सुरू करावी, कारण सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे। कारखान्यामध्ये इथले कामगार जे जात येत असतात त्यांना जायला यायला त्रास होतो सिटी बस नसल्यामुळे, आणि सिटी बस बंद असल्यामुळे रिक्षावाले जे आहे ते मनमानी कारभार करत आहात। जवळपास 3 ते 4 भाडं रिक्षावाले लुटत आहेत लोकांना, त्यामुळे लोकांची हाल व्हायला लागली। आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात, परंतु त्यांना सिटी बस बंद असल्यामुळे विनाकारण जास्त पैसे खर्चावे लागतात। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्षामध्ये महिला किंवा मुलींनी एकटेपणामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होते। अशा अनेक समस्या ह्या सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना भेडसावत आहेत, परंतु महानगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे, फक्त आश्वासनांचं गाजर आम्हाला देत आहे। सर्व प्रकारचे टॅक्सेस ह्या महापालिका प्रशासनाकडून लुटले जात आहेत आणि नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत। या सर्वांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही अभिनव संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।